नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेचा खेळ संपला। थेट मुख्यमंत्र्यांनी दिली ऑर्डर। आता माफी नाही, थेट शिक्षा। त्या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली होती, ज्यामध्ये एक 4 वर्षाची मुलगी आजी आजोबांकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत आली होती। अचानक दुपारी 3च्या दरम्यान बेपत्ता झाली। गावकऱ्यांनी शोध घेतला, सापडली नाही। पण जेव्हा गावातल्या एका सीसीटीव्ही फुटेज तपासला, तेव्हा जे चित्र समोर आलं त्याने देश हादरला। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी रस्त्यावरून एकटी चालताना दिसली। 5 सेकंदानंतर एक 65 वर्षाचा म्हातारा तिच्या पाठीमागे येताना दिसला आणि पुढे जे झालं त्याने अख्ख्या देशाची झोप उडवली। अखेर गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली। दुपारपासूनचा शोध संध्याकाळी तो म्हातारा एका फाट्याजवळ आढळून आला। अखेर गावकऱ्यांनी त्याला विचारलं, पण तो बोलला नाही। जेव्हा गावकऱ्यांनी आपला जोर दाखवला तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला। शेवटी त्याने जागा दाखवली। तो सगळा धक्कादायक प्रकार त्याने एका गायीच्या गोठ्यात केला होता। आता हा सगळा प्रकार 2-3-4 दिवसापूर्वीच घडलाय। त्याला अटक झाली, कोर्टात नेलं, पुढची तारीख देण्यात आली। पण गावकऱ्यांचा रोष वाढला होता। गावकऱ्यांनी गाव बंद केलं, तालुका बंद केला। पुण्यातील नवले पुलावर चक्क ट्रॅफिक जाम झाली। सगळीकडे वातावरण तापलं होतं। पण त्यातच मुख्यमंत्र्यांनी आता थेट दिली ऑर्डर। आता या तारखेला होणार शिक्षा, कुठलीही माफी नाही। भीमराव कांबळेचा अंत निश्चित। मग काय या प्रकरणामध्ये झालं? मुख्यमंत्र्यांनी काय ऑर्डर दिली? काय तारीख सांगितली आहे? आता कोणत्या तारखेला याचा अंत होणार? कशा पद्धतीने आता यांना न्याय मिळणार आहे? भीमराव कांबळेचा नेमकं काय इतिहास समोर आला की ज्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा थेट निर्णय घेतला? चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। एक घटना जिने संपूर्ण महाराष्ट्रासहित देशाला हादरा दिलाय। पण आरोपीचं सत्य समजताच थेट मुख्यमंत्र्यांनी दिली अंताची ऑर्डर। आता न्याय मिळाला। ही घटना आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावची। नसरापूरमध्ये एक राम मंदिर होतं। तिथे वर्दळ नेहमीप्रमाणे अत्यंत कमी। उन्हाळ्याची सुट्टी असल्याने तिथे लहान मुलं खेळत होती। साधारणपणे त्या दिवशी काळ आला होता। 3:12 एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक चित्र दिसलं, जे गावकऱ्यांनी दुपारी पाहिलं। पण ते घडलं होतं त्या आधीच। एक चिमुकली एका वृद्ध व्यक्तीसोबत जाताना दिसली। त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर संशय येईल असा भाव नव्हता, पण त्याच्या मनात चाललेल्या वादळाची कल्पना नव्हती। 4 वर्षाची ती छोटीशी मुलगी एकाएकी बेपत्ता झाली। गावकरी शोध करत होते। शोध झाल्यावर आरोपीला पकडलं। पोलिसांनी त्याचा इतिहास जेव्हा बाहेर काढला तेव्हा थेट मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिली। हा प्रकार इतका भयानक होता की दिवसभर मुलीचा तपास चालला। अखेर पोलीस आले, त्याला पकडण्यात आलं आणि त्याने जे सांगितलं त्याने देश हादरला। हा घटनाक्रम पाहून महाराष्ट्राचे डोळे उघडले। ज्यांच्या घरात लहान मुली आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी ही घटना अतिशय धोक्याची घंटा आहे। तो व्यक्ती त्या मुलीपाशी गेला। मुलीला त्याने एक प्रलोभन दाखवलं। तो त्या मुलीला म्हणाला, चल मी तुला एक वासरू दाखवतो, असं म्हणून तो एका मुलीला जुन्या गोठ्याकडे घेऊन गेला। सीसीटीव्ही मध्ये ती मुलगी तिथून जाताना दिसत होती। ती मुलगी कुतूहलानं त्याच्या मागे मागे जात होती। तिची पावलं पुन्हा परत आली नाही। जेव्हा ती परतली नाही तेव्हा घरचे तिला शोधायला लागले। गावात सगळं गाव एकत्र झालं। गल्ली तपासली, घर तपासले गेले, सगळे रस्ते तपासले गेले। पण शेवटी एका गल्लीतला सीसीटीव्ही व्हिडिओ शोधला आणि त्यात दिसला तो 65 वर्षाचा व्यक्ती, ज्याचं नाव भीमराव कांबळे। गावकऱ्यांनी संतप्त होऊन भीमरावला शोधायला लागले। रान पेटवला। अखेर बनेश्वर फाट्यापाशी तो संशयित रीतीनं वावरताना आढळला। एक व्यक्ती ज्याचं वय 65 वर्ष, तो अशी एक धक्कादायक गोष्ट करून तो तिथं जाऊन लपून बसला होता। अखेर त्याला पकडण्यात आलं। पकडण्यात आल्यानंतर त्याला गावकऱ्यांनी जोर दाखवला। पोलिसांच्या ताब्यात देत नव्हते। पोलिसांनी विनंती केली, पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्याचा इतिहास तपासला आणि थेट मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला। हे प्रकरण आतापर्यंत इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे। तो डायरेक्ट म्हणाला, मी काहीच केलं नाही। पण गावकऱ्यांनी हिसका दाखवताच तो त्या गोठ्यात घेऊन गेला। तो त्या मुलीला तिथे घेऊन गेला होता आणि त्यानंतर त्याने तो प्रकार केला। शेणाच्या ढिगारेखालीचं दृश्य गावकऱ्यांनी पाहिलं। त्याने ते लपून ठेवलं होतं आणि तिथूनच गावकरी तापले। संयम सुटला, पोलीस स्टेशन गाठलं, याला आमच्या ताब्यात द्या। मुंबई बेंगलोर हायवे रस्ता रोको झाला, गाव बंद झालं। पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रकारे एक नवले पुलावर मोठी लोकांनी जाम केला होता, गर्दी झाली होती। हे सगळं प्रकरण पर्यंत माहिती होतं। पण अखेर मुख्यमंत्र्यांनी थेट निर्णय घेतला। तो निर्णय का घेतला? कारण की कोर्टामध्ये जे झालं त्याने संपूर्ण देशाला हादरा बसला होता। कोर्टामध्ये याला जेव्हा हजर करण्यात आलं, कोर्टाने त्याला विचारलं की काही प्रॉब्लेम आहे का, तुझं काय म्हणणं आहे? तेव्हा तो निर्लज्जपणे म्हणाला की मला एका छोट्या प्रकरणाहून याच्यात गोवण्यात आले, माझी फसवणूक झाली, मला फसवलं जातंय, असं तो निर्लज्जपणे म्हणला। पण पोलिसांनी अखेर सगळी बाजू मांडली आणि अखेर कोर्टाने तो निर्णय घेतला। हे सगळं प्रकरण इथपर्यंत होतं। लोकांना वाटलं तारीख पे तारीख सुरू राहील, काहीच होणार नाही।
पण जेव्हा याचा एक महत्त्वाचा घटनाक्रम समोर आला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी थेट ऑर्डर दिली. 2 दिवसापूर्वी तो एका हॉटेलमध्ये कामाला होता. आता हॉटेलचा आणि या प्रकरणाचा काय संबंध आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला या घडण्याच्या 2 दिवस मागे जावं लागेल. एक हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये तो काम करत होता. आता जो फोटो त्या भीमराव कांबळेचा व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये त्यांनी लाल कलरचा एक टी शर्ट घातलेला आहे आणि त्या टी शर्टवर त्या हॉटेलचं नाव आहे. त्या हॉटेल मालकाकडे एक रिपोर्टर त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी विचारलं की नेमकं काय होता, हा तिथे कसा वागायचा, काय करायचा, तुमचा शर्ट त्याच्यावर कसा गेला. तेव्हा हॉटेल मालकानं जे सांगितलं त्याने सगळा महाराष्ट्र हादरलाय. तो कपडे बदलायचा, दिवसाभरात 4 कपडे घालायचा, सारखे सारखे कपडे बदलून तो असे काही धक्कादायक प्रकार करायचा की ज्याची कोणालाच कल्पना नव्हती. आता हॉटेलमधला हा प्रकार उघडकीस येणार होता, पण त्याआधी पोलिसांनी 1998 पासूनचे याचे गुन्हे शोधायला सुरुवात केली. 1998 मध्ये याच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. जवळपास 28 वर्षापूर्वी याच्यावर एक गुन्हा दाखल झालेला. तो गुन्हा अत्यंत भयानक होता. त्याच्यातही त्याने असा प्रकार केला होता. 2015 मध्येही तो एका गंभीर प्रकरणात अडकला आणि त्यानंतर थेट त्याला येरवड्यामध्ये 4 वर्ष त्याने सजा देखील भोगली होती. तो इतका विचित्र व्यक्ती होता की त्याने त्याच्या सख्या भावाला देखील सोडलं नव्हतं. सख्या भावाच्या मुलीच्या बाबतीत देखील असाच प्रकार त्याने केल्याची माहिती समजली होती. पण 2 दिवसापूर्वी हॉटेलमध्ये त्याने एक धक्कादायक प्रकार केला होता. तो सारखे सारखे कपडे बदलायचा. तो सकाळी पांढरा शर्ट घालायचा, त्यानंतर तो हॉटेलचा शर्ट घालायचा आणि त्यानंतर तिसरा निळा शर्ट घालायचा अशी हॉटेल चालकानं माहिती दिली. दिवसभर तो पोटाला मिळेल तितकंच काम करायचा. संध्याकाळी त्याला खायला प्यायला पैसे उरतील इतकेच पैसे ठेवायचा आणि दिवसभर तो सावध सापडायचा. कधी मजुरी करायचा तर कधी रोजानी कामं करायचा. पण तो अशा प्रकारचे जे आहे ती कामं करायचा. अखेर त्याला कोर्टात नेण्यात आलं. इकडे आंदोलन सुरू होतं. मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बातमी गेली. मुख्यमंत्र्यांना जो इतिहास त्याचा होता तो देखील समजला होता आणि त्यावेळेसच मुख्यमंत्र्यांनी तो भयानक आदेश दिला. ही बातमी जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेली, त्याचा इतिहास समजला, तो काय करत होता, तो कशा प्रकारचा व्यक्ती होता हे समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश दिला. तो आदेश आहे फास्ट ट्रॅक कोर्टाचा. आता फास्ट ट्रॅक कोर्टाचा देखील निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आहे आणि आता तारीख निश्चित झाली. भीमरावचा खेळ खाल्ला झाला. आता भीमराव सुटणार नाही, भीमरावचा अंत होणार अशा प्रकारची माहिती समोर आली. कारण की फास्ट ट्रॅक कोर्ट हे असं असतं की ज्याच्यामध्ये काही दिवस नाही तर काही तासात शिक्षा दिली जाते. आता ही फास्ट ट्रॅक कोर्ट लावण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये एक विशेष वकील देखील देण्यात येणार आहे आणि त्यामुळे कुठल्याही तांत्रिक कारणानं हा आरोपी सुटणार नाही अशा पद्धतीची माहिती देखील त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आरोपीचा अंत निश्चित झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर निर्णय घेतलाय, गावकऱ्यांना आश्वासन दिलं आहे आणि त्यामुळे त्याचा अंत निश्चित झाला. हा गुन्हा केवळ एका छोट्या कुटुंबावर नाही तर संपूर्ण समाजावर याचे दुर्गामी परिणाम झालेले आहेत. त्यामुळे आता सगळ्या पद्धतीने याला कसं त्या ठिकाणी शिक्षेपर्यंत नेता येईल असे सगळ्यांचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आता ही घटना होती. ही घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवती की सभोवतालच्या लोकांच्या पासून सावध राहणं किती गरजेचं आहे. असे लोक कोणत्या वयात कोणत्या स्वरूपात असू शकतात याची कल्पनाच कुणाला देता येत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून नक्की सावध राहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.